पंढरपूरमधील आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणकर यांनी मात्र आंदोलनास्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलेले आहे। लोकायुक्त संस्था सदस्य निवड समितीची बैठक पार पडली आहे। लोकभवन या ठिकाणी असलेली बैठक संपलेली आहे। शिंदे आणि फडणवीस लोकभवन या ठिकाणावरून आता निघालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होते। अनिल परब ही बैठकीनंतर लोकभवनातून निघाले असल्याचं वृत्त आहे। आज राजभवनात सुद्धा घडामोडी पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे मुंबईत कुठेतरी। चर्चा वेगवेगळ्या सुरू असते, घडामोडी आहे, चर्चा वेगवेगळ्या सुरू असते। ते चर्चा का उद्भवलेल्या आहे याचा विचार करणं आवश्यक आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। लांबणीला पडलेला मान्सून आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नागपूरमधल्या भाजप नगरसेवकांना मुंबईत प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे। फडणवीसांसोबत नगरसेवकांची डिनर पे चर्चा होणार आहे। मुंबईतल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनी या ठिकाणी भाजप नगरसेवकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग सध्या सुरू आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची रात्री देवगिरीवर बैठक पार पडली आहे। बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते। बैठकीत पक्षाची रिक्त पदं भरण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त आहे। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। अमरावती विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप ते करतात। घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सत्ताधारी यांनी विकास कामं केलेले नसावेत। सत्ताधाऱ्यांजवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही प्रभाव हा मतदारावर नसेल, म्हणून त्यांनी सरसकट हे पैसे देण्याचा धडाका हा सुरू केलेला आहे। आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय, ती मिळत नाही, मात्र सरसकट मोठी रक्कम घोडेबाजाराची ही या निवडणुकीतल्या सदस्यांपर्यंत पोहोचत आहे आणि परिणामस्वरूप जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्दे असले पाहिजे ते बाजूला ठेवून घोडेबाजार हा सुरू केलेला आहे। तक्रारी करण्याची ही अफवा आहे। ज्या संदर्भ सांगितला जातोय तो संघटन सृजन हीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबवलेली प्रक्रिया होती। त्यामुळे जी प्रक्रिया AICC स्तरावरून राबवल्या गेली, ज्यामध्ये प्रदेशचा कुठलाही सहभाग नव्हता, अशा संदर्भात तक्रार करणं हा कुठेही वस्तुस्थितीला धरून नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।